आम्ही तर ब्रोकोलीची भाजी खाल्लेली, पण घरच्या मोठ्यांनी नाही. तर म्हटलं ब्रोकोलीची भाजी बनवूया का? तर बोलले, "ब्रोकोली? ब्रोकोली काय असतं?" मी म्हटलं, "हिरवी कोबी." तर म्हणले, "बरं, बरं, करून बघ." तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या पद्धतीने ब्रोकोलीची भाजी. तर मी ते पाव किलो ब्रोकोली घेतलेली आहे, ती छान अशी कट करून घेतलेली आहे. आपल्याला हवे त्याप्रमाणे कट करून घ्यायची आहे. तर मी ती थोडी बारीकच कट करून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे ब्रोकोली कट करून घेतली आहे आणि आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ही गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिट पुरेसे आहे उकळायला. जास्ती पण उकळायची नाही आहे, नाहीतर ब्रोकोलीचा कलर आणि क्रिस्पीनेस जातो. त्यामुळे 2 ते 3 मिनिट आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे. तर आपल्याला आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल ह्या भाजीला जास्ती लागत नाही बरं का, म्हणून आपण इथे एकच पळी तेल घेणार आहोत. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की जिरं घालून घ्यायचं आणि नंतर बारीक कट केलेला कांदा पण परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये हिरवी मिरची पण घालून घ्यायची आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे आणि ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता आलं लसूण पेस्ट छान परतून झालं की यामध्ये आपल्याला एक कट केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. तर बटाटा ऑप्शनल आहे, तर तुम्हाला घालायचं असेल तर घाला, नाही घातला तरीही चालेल. तर बटाटा आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे. तर यामध्ये टोमॅटो घालून सर्व घरगुती मसाले घालून घ्यायचे आहे. तिखट, मीठ, हळद, धनिया पूड आपल्या आवडीनुसार आपल्याला मसाले घालून घ्यायचे. आणि ते पण आपल्याला छान असे परतून घ्यायचे. आणि अगदी शेवटी आपल्याला ब्रोकोली घालायची आहे, कारण की ब्रोकोली आपण आधीच बॉईल केलेली आणि त्याला जास्त वेळ पण नाही लागत शिजायला. म्हणून अगदी शेवटी ब्रोकोली घालून घ्यायची आहे आणि 3 ते 4 मिनिट आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे. पाणी वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे आपल्याला या भाजीला. ब्रोकोली ही व्हिटॅमिन सी आणि फायबरने भरलेली असते. खूप पौष्टिक ही भाजी आहे. चवीलाही छान आणि पौष्टिक आणि आरोग्यासाठी तर खूपच चांगली आहे. म्हणून ही भाजी नक्की ट्राय करा. आणि खूप साध्या पद्धतीने ही भाजी होते आणि अगदी कमी साहित्यामध्ये ही भाजी तयार होते. वरून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघा तयार झाली आहे हिरवीगार, साधी पण चविष्ट ब्रोकोलीची भाजी. तर आजची ब्रोकोलीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.